नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। बहुप्रतीक्षित 8वा वेतन आयोग आपल्या शिफारसीने अंतिम रूप देण्याची जवळ आला असून लवकरच कर्मचाऱ्यांच्या पदरात घसघशीत वेतनवाढ घेण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे सिस्टर बीनाचा मेसेज आला आहे, अर्जंट लिहिलंय की माझ्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी 1 लाख रुपये पाहिजे, डॉक्टर ताबडतोब पाठवा प्लीज। सिस्टर बीना, मी आधी सिस्टर बीनाला फोन करून विचारेन मग पाठवेन, कारण मी मूर्ख नाही। वेल डन डॉक्टर। UPI सांगते की जर ओळखीच्या व्यक्तीकडूनही असे मेसेज आले तर असू शकतं की त्यांचा मेसेजिंग ॲप हॅक झालाय। तर आधी नॉर्मल कॉल करून चेक करा आणि म्हणा मी मूर्ख नाही। नव्या वेतन आयोगामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका फिटमेंट फॅक्टर बजावणार आहे। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57% होता, त्यामुळे किमान वेतन 18,000 रुपये झाले होते। 8व्या वेतन आयोगाची महागाई आणि वाढता राहणीमानाचा खर्च पाहता कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। जरी मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयाहून थेट 54,000 रुपयापर्यंत होण्याची शक्यता आहे। थकबाकी कधीपासून मिळणार? 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे, त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्ष्य प्रमाण लागू मानले जातील। नवीन वेतन आयोग अधिकृतपणे कधीही लागू झालं तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून सर्व फरक एरियस म्हणून दिला जाईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, चॅनलला विसरू नका। धन्यवाद।